नमस्कार, सहज सुगरणमध्ये आपले स्वागत आहे। तर आपल्या सगळ्यांनाच काजू कतली फार आवडते, पण ती मार्केटमध्ये खूप महाग मिळते। तर घरच्या घरी अगदी 2च साहित्यात छान अशी काजू कतली आणि ती पण फक्त 15 मिनिटात कशी बनवायची ते आपण इथे आता पाहूया। तर इथे आपण आता 2 वाटी काजू घेतलेले आहेत। हे पाकळी काजू आहेत। आता हे मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचे आहेत। याची बारीक फाईन अशी पूड तयार करायची आहे। आणि ही पूड तयार करत असताना एक काळजी घ्यायची की ही उष्णतेमुळे गरम होऊन काजूची पूड ही आपल्या चिकटते मिक्सरला, म्हणून अगदी एकसारखं मिक्सर फिरवायचं नाही। एक थोडा वेळ असं 2-2 मिनिटं थांबून मग मिक्सर फिरवायचा। आणि ही बारीक अशी पूड मी करून आता इथे घेतलेली आहे। तर इथे मी आता एक पॅन घेतलेला आहे आणि तो पॅन मी मीडियम गॅसवर ठेवलेला आहे। तर सुरुवातीला आपण इथे पाऊण वाटी साखर घ्यायची आहे। 2 वाटीला 1 वाटी घालतात, खरं अतिशय गोड व्हायला नको म्हणून मी इथे पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। आणि अर्धी वाटी पाणी घेतले, त्यातले थोडेसे कमीच घालायचे घालताना। पाणी कमी घातले आणि जास्त जरा अजून पाहिजे असेल तर घालता येते, खरं जास्त पाणी झाले तर परत कमी करता येत नाही, म्हणून मी अर्धी वाटीला कमीच असे पाणी घातलेले आहे। आता आपली ही साखर विरघळली की सतत हलवतच राहायचे आणि इथे आपल्याला त्याचा एकतारी पाक बनवायचा आहे। हे एकसारखं असं हलवून एकतारी पाक कसा बघायचा, तर हे आता मी इथे थेंब पाडायला, हे पहा असे एक असा अलगद थेंब पडतोय। त्याला जर अशी तार धरली की आपण असं बोटानी त्याला तार येते का पाहायचं। आणि अशी तार बोटाला अशी आपल्याला चिकटून बघितले की ती दिसते, अशी कळते, जाणवते। आणि ते जास्त न येता थोडीफार आल्यासारखी झाली की लगेच आपण केलेली ती पूड आहे ती घालून घ्यायची पाकात आणि ती सतत हलवायची, कारण काजूची पूड एकदम बारीक असते आणि ती चिकटण्याची किंवा त्याच्या अशा गाठी गाठी बनण्याची शक्यता असते, त्यामुळे एकसारखं सतत हलवत राहायला लागते। असं हलवून हलवून व्यवस्थित त्या गाठी असतात त्या फोडून घ्यायच्या। एक 5 मिनिटानंतर आपण पाहिलं तर हे असं दिसून येते आपल्याला की आता सगळ्या गाठी फुटलेल्या आहेत आणि एकसारखं ह्या पाकामध्ये मेल्ट झाले सगळे। हे सततच हलवतच राहायचं, अगदी घट्ट मिश्रण होईपर्यंत हलवत राहायचं। आता हे आपल्याला कन्सिस्टन्सी इथं बघा त्याची कशी झालेली आहे। थोडीशी घट्ट होत आल्यानंतर एक 5 मिनिटांनी आपण इथे एक चमचावर तूप घालून घ्यायचे आहे। तर तूप घातल्यामुळे ह्या मिश्रणाला सॉफ्टपणा येते, असा मिश्रण सॉफ्ट होते आणि आपल्या खालच्या त्या पॅनला ते मिश्रण चिकटत देखील नाही, कारण काजूची पेस्ट आपण इथं बारीक करून घेतलेली असल्यामुळं दुसऱ्या कुठलं पण आपण भांडं वापरलं तर त्याला ते चिकटते मिश्रण। खरं इथं निर्लेपचा पॅन घेतल्यामुळे हे मिश्रण चिकटत नाही आणि तुपामुळे सुद्धा। तर अशा सहज साध्या सोप्या रेसिपींना आपण अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या। आणि हे मिश्रण पहा, आता हे असे याचा थिकनेसपणा आलेला आहे चांगला आपल्याला पाहिजे तसा, आणि हे घट्ट झालेले आहे। आता ह्याचा गोळा तयार होते का असे बघत बघतच हे मिश्रण हलवत आपण इथं करून घ्यायचं आहे। हे पहा, हा असा याचा सगळीकडून असा एकत्र करून गोळा घ्यायचा। गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायची आणि हलवत राहायचं। आता असं घट्ट झालेलं आहे मिश्रण। आता यामध्ये मी 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि गॅस आता इथे बंद करून घ्यायचा। बंद करून आपण हे थंड होईपर्यंत थोडं हलवून घ्यायचं, हलवतच राहायचं। आणि गॅस बंद केल्यामुळे हे थंड होत आलं की मिश्रण अजून घट्ट घट्ट येत राहते, तोपर्यंत असं गोल गोल हलवतच राहायचं आपण। हे पहा, जसं थंड होईल तसं अजून घट्ट येत राहते हे मिश्रण। आता मी हे खाली उतरून घेतलेलं आहे पॅन आणि आता पहा अजून घट्ट आलेलं आहे। आता मी इथे एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हे मिश्रण ओतून घेणार आहे। हे प्लास्टिकवरती घेतल्यामुळे चिकटत नाही, ताटाला पण येऊ शकते, खरं इथं आपल्याला घट्ट गोळा असा एकदम हाताने प्लास्टिक त्याच्यावर घालून करता येते असं। हे पहा मी करते ते पहा, हे असं व्यवस्थित करता येते। ते तसं ताटाला जर असं चिकटते, मग प्लॅस्टिकवरती अजिबातच चिकटत नाही। असा गोळा बनवून घ्यायचा आणि त्याच्यावरती परत प्लास्टिकचा कागद घालायचा असा परत आणि व्यवस्थित असं एका ठिकाणी ठेवून घ्यायचं
जेणेकरून दोन्ही बाजूनी आपल्याला हा कागद पलटी करून त्याच्यावर घालता येईल असा. असा गोल गोळा करून असा कागद ठेवून लाटण्याने हळूवारपणे अगदी अलगद असं आपण हे लाटून घ्यायचं. असं फिरवत असताना हे मिश्रण थोडंसं गरम आहे म्हणून अलगद लाटून घ्यायचे असे. आपल्याला ती वडी पातळ पाहिजे, जाड पाहिजे, आपल्याला कशी पाहिजे त्या प्रमाणात आपण ते लाटून घ्यायचे. आणि नंतर वरचे ते आवरण असते प्लॅस्टिकच्या कागदाचे ते काढायचे आणि डायरेक्ट आपल्याला त्या गोळ्यावरतीच लाटून घ्यायचे आहे. म्हणजे एकदम वडी आपली प्लेन आणि तकतकीत अशी होत्या. त्या प्लॅस्टिकचे कागद घालून लाटल्यामुळे त्या कागदाच्या जे रेषा वगैरे असतात त्या आपल्याला ह्या गोळ्यावरती दिसतात. म्हणून आपण डायरेक्टच लाटण्यानं ते मिश्रण लाटून घ्यायचे. हे पहा कसे तकतकीत असे गुळगुळीत झालेले आहे. आणि इथे एक मी ट्रिक वापरलेली आहे. आपली मुलांची मेजरमेंटची जी पट्टी असते ती पट्टी मी इथं घेतलेली आहे ॲल्युमिनियमची. आणि त्याने मी असे काप पाडलेले आहेत, त्याचे चाकूने रेषा मारून घेतलेल्या आहेत. अगदी व्यवस्थित एकसारख्या अशा रेषा येतात त्या. आणि हे मिश्रण आपले काजूचे असल्यामुळे ह्यात साखर घातल्यामुळे थोडेसे असे चिकट असते म्हणून आपल्याला ते व्यवस्थित लाईन मारता येतात. आता मी ह्या उभ्या मारून घेतल्यात. आता आपल्याला ह्या काजू कतलीचा आकार असा कापणीच्या वडीसारखा असा तिरका असतो. मग आपण अशा आता तिरक्या लाईन मारून घ्यायच्या आहेत. आपल्याला कसा आकार पाहिजे, कुणाला मोठा आवडतो, कुणाला छोटा आवडतो, आपल्या आवडीनुसार आपण ते इथे कट करून घ्यायचे. हे पहा इथे मी एकसारख्या अशा मीडियम साईजच्या मी वड्या कापून घेतलेल्या आहेत. कशा गुळगुळीत अशा छान तकतकीत झालेल्या आहेत पहा. इथे मी चांदीचा वर्क वापरलेला नाही आहे. सहज अगदी आपल्या घरातल्या जे इन्ग्रेडियंट आहेत त्याच्यापासून मी ह्या वड्या बनवलेल्या आहेत. त्यामुळे इथे मी चांदीचा वर्क वगैरे माझ्याकडे नसल्यामुळे वापरलेला नाही. आपल्याला हवे असेल तर आपण घालू शकताय. तर ही पहा अगदी तोंडात विरघळेल अशी आपली काजू कतली तयार झालेली आहे. तरी तुम्ही घरी ही करून पहा, ट्राय करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.